मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशन 2024मध्ये दुसरा राऊंड यामध्ये संपलेला आहे। आय टी आय थर्ड राऊंडसाठी आपण बघतोय तर तिसऱ्या राऊंडमध्ये किती वेकंट जागा राहिल्या आहेत, कोणत्या आय टी आयला किती जागा शिल्लक आहेत आणि त्या कशा बघायच्या ऑनलाईन हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर थर्ड राऊंड कधी आहे हे सुद्धा आपण यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। काल एक व्हिडिओ टाकला होता की तुम्हाला जर अद्याप कोणत्याही राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही आहे तर तुम्हाला या आय टी आयला मात्र 100% ॲडमिशन मिळेल। व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल त्या ठिकाणी भरपूर कशाप्रमाणे जागा आहेत ते सुद्धा। स्पॉट ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे। तर तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात। आता व्हेकंट सीट रिपोर्ट बघण्यासाठी म्हणजे सेकंड राऊंड संपलेला आहे, आजच 2 दिवस वाढवले होते। तर यामध्ये सेकंड राऊंड संपल्यानंतर व्हेकंट सीट रिपोर्ट बघण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरून बघू शकता। मोबाईल व्हर्जन या ठिकाणी दाखवतो आहे। तर इथे 3 ज्या डॉट दिसतात नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जा आणि रजिस्टर कॅन्डिडेटमध्ये तुम्ही तुमची डिटेल टाका। कॅन्डिडेट लॉग इन तुमचा जो नंबर असतो 2024-06 किंवा 07A, नंतर पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करून घ्या। फॉरगॉट पासवर्ड करायचं असेल, जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करू शकता। ज्यांनी अद्यापर्यंत अर्ज भरलेला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन चालू आहे, त्यामुळे अद्याप अर्ज भरला नसेल तर रजिस्टर करून घ्या। आता लॉग इन केल्यानंतर ज्यांना व्हेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे त्यांनी ते लॉग इन करा। आता लॉग इन केल्यानंतर या 3 लाईनवर तुम्ही टच करा। 3 लाईनवर टच केल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटी हा टॅब तुम्हाला दिसतो आहे। तर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला खाली शेवटी व्हेकंट सीट रिपोर्ट हा एक टॅब दिसतो आहे, जिथे तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात। अलॉटमेंट लेटर इथेच मिळतं तुम्हाला, ऑप्शन वगैरे इथेच भरतो आपण, ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा इथे दिसतो। तर शेवटी तुम्हाला व्हेकंट सीट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला व्हेकंट सीट रिपोर्ट हा एक टॅब दिसणार आहे। इथे तुम्हाला संस्थेचा प्रकार गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता। समजा आपण मुंबई सिटी बघू। मुंबई सिटीमध्ये मुंबई हा एक तालुका आहे। त्यानंतर बऱ्याच इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी दिसत आहेत। तर कोणती इन्स्टिट्यूट तुम्हाला जी तुमच्या पसंतीची आहे त्यामध्ये जे ट्रेड आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला समोर एक पूर्ण जागांचा तपशील दिसतो। तर हा तुम्ही खाली डाउनलोड करू शकता। तर हे ज्या एकूण जागा दिसतात आणि शेवटी तुम्हाला प्रिंट रिपोर्ट, तर शेवटचा जो टॅब आहे या ठिकाणी प्रत्येक ट्रेडचा, तर ह्या शेवटच्या जागा ह्या शिल्लक जागा तिसऱ्या राऊंडसाठी आहेत। तर या व्हेकंट सीट या शेवटी आहेत। तर इथे जाऊन तुम्ही हा जो रिपोर्ट आहे तो डाउनलोड करू शकता म्हणजे तुम्हाला एकूण जागांचा तपशील इथे समजेल। तर हा रिपोर्ट जो आहे हा प्रिंट रिपोर्ट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट किती जागा व्हेकंट आहेत हे त्या आय टी आयला, ज्या आय टी आयमध्ये तुम्ही काढणार। आता इथे मुंबई 11चा दिसतो आहे। तर या ठिकाणी कम्प्युटर हार्डवेअरला आता इथे 16 जागा शिल्लक आहेत। व्हेकंट सीट इथे दिसत आहेत बघा शेवटी। त्यानंतर ड्राफ्ट्समन आहे, डी टी पी आहे, भरपूर ट्रेड या ठिकाणी दिसत आहेत। तर 16 ट्रेडमध्ये समजा बऱ्याच मुलांना फिटर हवा असेल तर अजून 65 जागा शिल्लक आहेत। इलेक्ट्रिशियनसाठी 27 जागा शिल्लक आहेत। तर अशा जागा तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी बघू शकता। तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक आता एकूण 27 ट्रेड दिसत आहेत, इथे 16 आणि पुढे एकूण टोटल अशा 995 जागा शिल्लक या आय टी आयला दिसत आहेत। तर दुसऱ्या राऊंडनंतर, त्यामुळे तिसऱ्या राऊंडसाठी या जागा सगळ्या ओपन असणार आहेत। ज्यांना आय एम सीची सीट आहे त्यांनी आय एम सीचे ट्रेड्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर अशा प्रकारे व्हेकंट सीट रिपोर्ट डाउनलोड करून तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकता। ज्यांनी अद्याप ऑप्शन फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी आज शेवटचा दिवस होता। तर तिसरा राऊंड कधी आहे बरेच जण विचारतात, तिसऱ्या फेरीबाबत डिटेल बघू। तर 28 तारीखपासून तुम्ही ऑप्शन भरले असणार, 4 ऑगस्टपर्यंत चालू ठेवलेले होते। आणि तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी यादी जी आहे ती तुम्हाला संकेतस्थळावर म्हणजे ऑनलाईनच 9 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला दिसणार आहे।
म्हणजे 9 ऑगस्टला साधारण 2 वाजल्यापासून सदर तुम्हाला SMS येणार आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाऊन बघू शकता. आणि राऊंड जो आहे तो 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट असा असणार आहे. त्यामुळे सदर फेरी तिसरी जी फेरी आहे त्यासाठी 9 ऑगस्ट ही तारीख महत्त्वाची आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या फेरीला पहिले 5 विकल्प मात्र त्या ठिकाणी धरले जातील. पहिले जे तुम्ही 5 टिरे टाकले असणार त्यामधला एक जरी तुम्हाला दिसला असेल, लागला असेल तर तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तयारीत राहा. तिसऱ्या राऊंडसाठी तारीख आहे 9 ऑगस्ट, म्हणजे 4 दिवसांनी तुम्हाला सदर डिटेल दिसणार आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.